उल्लेख देखील आजच्या युक्तिवादादरम्यान पाहायला मिळालेला आहे आणि त्यासोबतच 2018च्या घटनेचा उल्लेख देखील करण्यात आलेला आहे। विधानसभा अध्यक्षांनी जे निर्णय घेतले ते संविधानाला धरून नव्हते असं सिब्बल यांनी युक्तिवादादरम्यान म्हटलंय। कपिल सिब्बल आपला उद्या युक्तिवाद संपवणार आहेत आणि त्यानंतर उद्या कामत युक्तिवाद करण्याची शक्यता आहे। त्यानंतर आम्हाला तातडीने बोलायला द्याल की आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये बोललो तरी चालेल असं शिंदेंच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टामध्ये म्हटलेलं आहे। तर यांचं झालं की देऊ असं यावर सरन्यायाधीशांनी म्हटलेलं आहे। उद्या पुन्हा एकदा युक्तिवाद होणार आहे आणि उद्या सिब्बल पुन्हा काही वेळ बोलतील आणि त्यानंतर देवदत्त कामत या ठिकाणी युक्तिवाद करतील आणि त्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये किंवा यांच्या बोलून झाल्यानंतर शिंदेंच्या वकिलाकडनं बाजू मांडली जाईल। मागच्या आठवड्यामध्ये सलग कपिल सिब्बल यांनी 5 दिवस युक्तिवाद केलेला होता। आजचा 6वा दिवस त्यांच्या युक्तिवादाचा। उद्या त्यांचा युक्तिवाद संपेल। त्याच्यानंतर ठाकरेंच्या सेनेचे वकील देवदत्त कामत यांचा युक्तिवाद जो आहे तो सुरू होईल आणि आमदार म्हणजे पक्ष नाही असा युक्तिवाद आज सिब्बल यांच्याकडून करण्यात आलेला आहे। आजच्या युक्तिवादादरम्यान काय काय झालेलं आहे ते आपण पाहताय। परिच्छेद 10(1) नुसार आमदार पक्षाचे असतात पण पक्ष नसतात असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलाय। अध्यक्षांनी म्हटलं की विधिमंडळ पक्ष म्हणजे राजकीय पक्ष असं सिब्बल यांनी युक्तिवादादरम्यान म्हटलंय। तर अध्यक्षांनी असं म्हणणं परिच्छेद 10ला धरून नाही असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। शिंदेंना सर्व पदं ठाकरेंनी पक्षप्रमुख या अधिकाऱ्यांना दिली असं सिब्बल यांनी युक्तिवादादरम्यान म्हटलंय। शिंदे 2018च्या घटनेनुसार नेते आमदार मंत्री झाले असं सिब्बल यांनी म्हटलंय। नेते आमदार मंत्री झाले आणि घटनेवर प्रश्न उपस्थित करतात असं सिब्बल यांनी म्हटलंय। 2018च्या घटनेनुसार 39 जण निवडून आले। सादिक अली प्रकरणामध्ये राजकीय पक्षामध्ये फूट होती ती विधिमंडळ पक्षातच फूट आहे असं सिब्बल यांनी युक्तिवादादरम्यान म्हटलेलं आहे। सादिक अली प्रकरण आमच्यापासून पूर्ण वेगळं असल्याचं सिब्बल युक्तिवादादरम्यान म्हटलेलं आहे। त्यांचा मुद्दा राजकीय पक्षाचा आणि आमचा मुद्दा विधिमंडळ पक्षाचा असं सिब्बल यांनी म्हटलं। तर सादिक अली प्रकरणामध्ये दोन्ही बाजूंना महत्त्व दिलं असं कोर्टाने या ठिकाणी म्हटलं। तर सविस्तर बघितलं तर एका परिच्छेदानुसार राजकीय पक्ष महत्त्वाचा असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। शिंदेंना सर्व पदं ठाकरेंनी पक्षप्रमुख म्हणून दिली असं सिब्बल यांनी या ठिकाणी म्हटलंय। तर 1999ची घटना अस्तित्वात आहे असा युक्तिवाद त्यांनी कधीच केला नाही, कोणतीही आवृत्ती सादर केली नाही। पक्ष विभागला गेला तसा एक पॅराग्राफ 2 भागामध्ये केला अशी मिश्किल टिप्पणी कोर्टानं केली आहे। तर अध्यक्ष म्हणतात आमचा निर्णय वेगळा आणि आयोगाचा निर्णय वेगळा। मग आयोगाकडे कोणतं संविधान याचं अध्यक्षांना काय देणं घेणं। तर 2018च्या घटनेनुसार शिंदेना मुख्य नेता केलं, आयोगाला तसं कळवलं का असा सवाल कोर्टानं केला। तर मुख्य नेतापद घटनेमध्ये आहे का कोर्टानं हा सवाल केला। यावर मुख्य नेतापद कळवल्याचं रेकॉर्डवर नाही असं उत्तर सिब्बल यांनी दिलं। पक्षप्रमुखांना सर्वाधिकार हे सगळीकडे ऑन रेकॉर्ड असल्याचं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। अध्यक्षांनी जे केलं ते त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये येतं का असा सवाल या ठिकाणी सिब्बल यांनी केला आहे। प्रतोत आमच्या बाजूनं आम्ही व्हीप जारी केला असं सिब्बल यांनी म्हटलं। ते अध्यक्षांची निवड करू शकत नाहीत, त्यांचं व्हीप विरोधामध्ये मतदान होतं असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं। पक्षाच्या घटनेमध्ये लक्ष घालण्याचा अधिकार अध्यक्षांकडे कुठून आला। अध्यक्षांनी पक्षाचं संविधान लक्षात घ्यायला हवं होतं असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलाय। 1999ची घटना आयोगाच्या कार्यालयामध्ये उपलब्ध असल्याचं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। अध्यक्षांनी फूट होण्यापूर्वीच संविधान का वापरलं नाही असा सवाल सिब्बल यांनी केला। गोगावले हे कोणत्या पक्षाचे प्रतोत होते। 1999च्या पक्ष घटनेनुसार पक्षप्रमुख पदच नव्हतं, कोणत्या आधारे व्हीप बदलला। अध्यक्ष आंधळेपणाने निर्णय घेऊ शकत नाहीत, संख्येपेक्षा पक्षाची घटना महत्वाची असं सिब्बल म्हणाले। 55 आमदार होते, हळूहळू शिंदेंकडे 39 आमदार गेले असं सिब्बल यांनी कोर्टाला सांगितलेलं आहे। अध्यक्षांनी 10व्या सूची अंतर्गत असलेल्या अधिकारांची मर्यादा ओलांडली असं सिब्बल म्हणाले। पक्षाच्या घटनेवर निवडणूक आयोगानं प्रश्न उपस्थित केले असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। तर पक्षामध्ये मतभेद झाले तर अधिकार नेतृत्वाकडे नाहीत हे कसं शक्य आहे असा सवाल सिब्बल यांनी केला। संख्या कमी असली तरी पक्षप्रमुखांकडे सर्व अधिकार असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष हे वेगळे असतात असं सिब्बल यांनी म्हटलंय। आमदार अपात्रता प्रकरणावर बोलणार असं सिब्बल यांनी सुरुवातीला म्हटलेलं होतं। तर कपिल सिब्बल यांच्याकडनं घटनेच्या परिशिष्ट 10चा उल्लेख देखील वारंवार करण्यात आलाय। ठाकरेंची शिवसेना हा राजकीय पक्ष असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर विलीन होणं ठीक आहे पण पक्षावर दावा करणं चुकीचं आहे असं सिब्बल यांनी म्हटलंय। 2018च्या घटनेनुसार ठाकरेंना सर्वाधिकार असल्याचा युक्तिवाद सिब्बल यांनी केला। तर विलीन होणं ठीक आहे पण पक्षावर दावा करणं चुकीचं आहे असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला। अपात्रता प्रकरणातील निर्णयाशिवाय आयोगानं निर्णय घेणं चुकीचं असल्याचं सिब्बल यांनी म्हटलंय। आयोगानं अपात्रता निर्णयाची वाट पाहायला हवी होती असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। अपात्रता प्रकरण आता सक्रिय राहिलेलं नाही असं सरन्यायाधीशांनी यावेळी म्हटलं। अपात्रता प्रकरण महत्त्वाचं, त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असं सिब्बल यांनी पुढे म्हटलंय।
तर शिवसेना पक्ष आणि चिन्हावरची आजची सुनावणी संपलेली आहे. उद्या सिब्बल पुन्हा एकदा युक्तिवाद करणार आणि उद्या त्यांचा युक्तिवाद संपवणार. त्यानंतर ठाकरेंचे दुसरे वकील कामत यावर बोलतील असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. आणि हा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतरच शिंदेच्या वकिलांकडनं युक्तिवाद केला जाणार आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हावरची आजची सुनावणी जी आहे ती संपलेली आहे. उद्या कपिल सिब्बल आपला युक्तिवाद जो आहे तो संपवतील. जोरदार युक्तिवाद त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे. देवदत्त कामत त्यांच्यानंतर आपल्या युक्तिवादाला सुरुवात करतील आणि त्यानंतर कदाचित शिंदेचे वकील जे आहे ते बोलू शकतात. त्यांच्याकडून युक्तिवाद जो आहे तो सुरू होऊ शकतो. उद्या कपिल सिब्बल आपला युक्तिवाद संपवणार आहेत. तर शिवसेना पक्ष आणि चिन्हावरची आजची सुनावणी संपली असून उद्या सिब्बल पुन्हा एकदा युक्तिवाद करणार आहेत. उद्या उद्धव ठाकरे यांच्या बाजूचा युक्तिवाद संपेल त्यामुळे आणि त्यानंतर शिंदेच्या वकिलाकडनं युक्तिवाद केला जाईल. तर शिवसेना पक्ष चिन्हावरची सुनावणी आजची सुनावणी संपली आहे. उद्या सिब्बल पुन्हा एकदा युक्तिवाद करणार आहेत. आज आमदार अपात्रता प्रकरणावर त्यांनी इथे युक्तिवाद केलेला आहे. तसंच मूळ राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष या संदर्भात देखील त्यांनी युक्तिवाद केला. शिवसेना पक्ष आणि चिन्हावरची आजची सुनावणी जी आहे ती संपलेली आहे. उद्या कपिल सिब्बल हे पुन्हा युक्तिवाद करतील आणि आपला युक्तिवाद जो आहे तो संपवतील. शिवसेना पक्ष आणि चिन्हावरची आजची सुनावणी ही संपली आहे. तर आमदार म्हणजे पक्ष नाही असा युक्तिवाद सिब्बल यांच्याकडनं करण्यात आलाय. त्याचबरोबर राजकीय पक्ष वेगळा, विधिमंडळ पक्ष वेगळा. सुरुवातीपासूनच सिब्बल यांनी हा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे. कपिल सिब्बल आपला उद्या युक्तिवाद संपवतील. आणखी काही मुद्दे ते या ठिकाणी मांडतील आणि त्यानंतर आपला युक्तिवाद थांबवतील. त्यानंतर ठाकरेंचे दुसरे वकील कामत या ठिकाणी युक्तिवाद करणार आहेत. सादिक अली केसच्या संदर्भातला दाखला जो आहे तो आज या युक्तिवादादरम्यान पाहायला मिळालेला आहे. त्याचा उल्लेख झालेला आहे. सोबतच 1999 ची घटना, 2018 ची घटना, शिंदेंना 2018च्या घटनेनुसारच सर्व प्रमुख पदं जी आहेत ती दिली गेलेली होती. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून ही पदं जी आहेत ती दिली गेलेली होती आणि त्यानंतर निवडणूक आयोग म्हणतं की 2018ची घटना ही अलोकतांत्रिक कशी, या अनुषंगाने युक्तिवाद जो आहे तो कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. आजच्या युक्तिवादादरम्यान काय काय झालं तर आमदार म्हणजे पक्ष नाही असा युक्तिवाद सिब्बल यांच्याकडून करण्यात आला. परिच्छेद 10(1) नुसार आमदार पक्षाचे असतात पण पक्ष नसतात असं देखील सिब्बल म्हणाले. अध्यक्षांनी म्हटलं की विधिमंडळ पक्ष म्हणजे राजकीय पक्ष. तर अध्यक्षांनी असं म्हणणं परिच्छेद 10ला धरून नाही असं सिब्बल म्हणाले. शिंदेना सर्व पदं ठाकरेंनी पक्षप्रमुख या अधिकारानं दिली. शिंदे 2018च्या घटनेनुसारच नेते, आमदार, मंत्री झाले आणि आता ते म्हणतात की 2018ची घटना मान्य नाही, हे कसं, असा सवाल सिब्बल यांनी केला. नेते, आमदार, मंत्री झाले आणि घटनेवर प्रश्न उपस्थित करतात असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. 2018च्या घटनेनुसार 39 जण निवडून आले असं सिब्बल यांनी म्हटलं. सादिक अली प्रकरणामध्ये राजकीय पक्षामध्ये फूट होती, ती विधिमंडळ पक्षातच फूट असल्याचं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. तर सादिक अली प्रकरण आमच्यापासून पूर्ण वेगळं आहे असं युक्तिवाद सिब्बल यांनी केलेला आहे. त्यांचा मुद्दा राजकीय पक्षाचा, आमचा मुद्दा विधिमंडळ पक्षाचा असं सिब्बल यांनी युक्तिवादादरम्यान म्हटलंय. सादिक अली प्रकरणामध्ये दोन्ही बाजूंनी महत्त्व दिलं गेलं असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे. सविस्तर बघितलं तर एका परिच्छेदानुसार राजकीय पक्ष महत्वाचा असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. तर शिवसेना पक्ष आणि चिन्हावरची आजची सुनावणी संपलेली आहे. आज नेहमीप्रमाणेच कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केलाय. उद्या देखील कपिल सिब्बल युक्तिवाद करणार आहेत आणि आपला युक्तिवाद ते थांबवतील आणि त्यानंतर ठाकरेंचे दुसरे वकील कामत या ठिकाणी युक्तिवाद करणार आहेत. उद्या कपिल सिब्बल आपला युक्तिवाद संपवतील.